नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उत्तराखंड विधानसभा निवडणुकांपूर्वी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। काँग्रेसने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे। भाजपाचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून बसपाचे माजी आमदार नारायण पाल यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। यामुळे काँग्रेसची ताकद वाढत असल्याची चर्चा आहे। राजकुमार ठुकराल यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या रंगत होत्या। अखेर उत्तराखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश झाला। ठुकराल यांच्यासोबत भाजपाचे माजी आमदार भीमलाल आर्य, माजी महापौर गौरव गोयल, लखनसिंह यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। ठुकराल हे एकेकाळी ते भाजपाचे एक खंदे नेते मानले जात होते। मात्र 2022च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। यानंतर भाजपाने ठुकराल यांना पक्षातून काढून टाकले। इतकेच नाही तर ठुकराल आता पक्षासाठी प्राधान्यक्रमावर नाहीत, हे भाजपाने आधीच स्पष्ट केले होते। 2022च्या निवडणुकीत भाजपाने ठुकराल यांना रुद्रपूर मतदारसंघातून तिकीट नाकारून शिव अरोरा यांना उमेदवारी दिली आणि पक्षाने त्यांच्यापासून स्वतःला दूर केले, हे स्पष्ट केले। राजकुमार ठुकराल यांच्याप्रमाणे नारायण पाल यांनी देखील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। पाल हे आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर बहुजन समाज पक्षात BSP सामील झाले आणि आता काँग्रेस पक्षात परतले आहेत। दरम्यान काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाने काँग्रेस मजबूत स्थितीत येत असल्याचा दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।